हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? सणासुदीचं गोडधोड खाऊन बोर झालाय, मग मिसळपाव करायचं का बिगर कांदा लसूण? त्यासाठी मगज बी घेतलेत, काजू घेतलेत, तीळ घेतलेत, जिरे आहेत, धने आहेत, काळे मिरे आहेत, लवंग आहे, खोबरं आहे, वाळं खोबरं आहे आणि दालचिनी आहे. उसळ घेतलेलं आहे, आपण मोड आलेलं आहे मटकीचं. आता तेल घेतलेलं आहे कढईमध्ये 4 ते 5 चमचे. कट येण्यासाठी तेल जरा जास्त घ्यायचं. आता खोबरं पहिला घालून घ्यायचं आहे आणि ते लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. लालसर झाल्यावर सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत, चांगले भाजून घ्यायचे. ते पण चांगले भाजून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये टमाटे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून घ्यायची. ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, ग्रेव्ही घट्ट होते आणि कोणाला पटत पण नाही आपण बिगर कांदा लसूण केलं आहे. आता हे थंड झाल्यावर सगळं मिक्सरमधून याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे 4 ते 5 चमचे आणि जिरे आणि मोहरी घालायचे आहेत आणि तमालपत्री घातलेली आहे. हिंग घालायचं आहे. जिरे मोहरी तडकल्यावर ग्रेव्ही केली ना आपण मिक्सरमधून, ती घालून घ्यायची आहे. ग्रेव्ही आता तेल सुटूपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. मस्त ग्रेव्ही भाजून झालेली आहे आपली. आता यात जरा हळद घालून घ्यायची आहे 1/2 चमचा आणि तिखट घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तिखट तुम्ही वापरू शकता. 5 ते 6 चमचे तिखट घालून घ्यायचं आहे. त्यामुळे वर तवंग येतो तेलाला, कलर पण छान येतो. तिखट इथं घालून झालेलं आहे. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपण मगाशी सगळं भाजून घेतलं, त्यामुळे जास्त पण भाजायची गरज लागणार नाही. लगेचच तेल सुटलेलं आहे. आता मीठ घालायचं आहे चवीनुसार. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनिटातच तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण केली ना मटकीची मोड आलेली, ती घालून घ्यायची आहे. ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. 2 मिनटं भाजायची आहे, म्हणजे लवकर शिजते. आता 2 मिनटं चांगली भाजून झालेली आहे. आता यात आपण गरम पाणी घालणार आहोत. पातळ आपल्याला करायचं आहे, त्यामुळे गरम पाणी घातलं की कलर पण छान येतो. थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. पाणी घालून घेतलेलं आहे. कट येण्यासाठी गरम पाणी घालायचं. चव पण यामुळे छान येते. सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, कलर पण किती छान आलेला आहे आणि कट पण वर आलेला आहे. वाटणार पण नाही कुणाला आपण बिगर कांदा लसूण केलं आहे ते. थोडं थोडं करून मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे. भरून असं पातळ रस होईल असं पाणी घातलेलं आहे. गुळ घालायचं आहे यामध्ये, यामुळे टेस्ट छान येते. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी पण आलेली आहे आणि कट पण किती छान दिसत आहे. मस्त लागणार कट मिसळ. गोड खाऊन बोर झाला असला तर बेस्ट ऑप्शन आहे. अशा प्रकारे करून खा मिसळ पाव. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा.